येथील आंदोलनाचे जळगावमध्ये देखील पडसाद उमटल्याचं पाहायला मिळत आहे। आज तब्बल 151 वर्षाची परंपरा असलेला पिंपळा येथे पांडुरंगाचा रथोत्सव पार पडतो आहे आणि या रथोत्सवामध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी दिल्लीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आग्रा वेगळा जो आहे या ठिकाणी देखावा जो आहे पिंपळाचा राजा प्रयाग मित्र मंडळाच्या वतीने या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर सोनम वांगचुक यांचे छायाचित्र असलेले बॅनर असतील या ठिकाणी या आले। कमाल का देश बना दिया मोदी ने अशा पद्धतीचा आशय या ठिकाणी आहे। तर दुसऱ्या ठिकाणी जहाँ भी अंधभक्त दिख जाए उसको प्यार समझ जाइए और वह अंधभक्ति छोड़ दे, उनका मिशन पूरा हो जाए अशा पद्धतीने या ठिकाणी दुसरीकडे जे पुतळे लटकवलेले आहेत पण या ठिकाणी बघतो आहे की शिक्षण आरोग्य आणि रोजगार हे यांचे जे पुतळे आहेत प्रतिकात्मक या ठिकाणी फाशी घेताना ते त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एकंदरीतच शिक्षण आणि रोजगार आरोग्याची या ठिकाणी आत्महत्या केलेलं या ठिकाणी चित्र आहे आणि त्याच्या पलीकडे जर आपण बघितलं तर स्टुडंट प्रोटेस्ट सपोर्ट म्हणजे दिल्लीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून अशा पद्धतीचा आढावा का सचिव का या ठिकाणी सादर करण्यात आलेला आपल्यासोबत या मंडळाचे जे आहेत पदाधिकारी आपण आहेत त्यांच्याशी बोलणार काय नेमकी संकल्पना होती तुमची आज या ठिकाणी पार पडतो आपण ते सादर केला आहे। आज या आषाढी एकादशीच्या रथोत्सवाच्या निमित्ताने या पिंपळामध्ये प्रयास फाउंडेशन म्हणून आमची संस्था आहे। आज सध्याची परिस्थिती ही देशभरात पाहता विद्यार्थ्यांवर जो अन्याय होतोय त्या सर्व विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत ज्या मागण्या तुम्ही निष्पक्षपणे मान्य केल्या पाहिजे ते हे सरकार हुकुमशाही पद्धतीने वागून जे मान्य करत नाहीये त्या हुकुमशाहीच्या विरोधात हा आमचा आजचा हा जो देखावा आहे। हा आज देशामध्ये जी परिस्थिती झालेली आहे तुम्ही शिक्षण पाहिलं असेल विद्यार्थी शिक्षणाच्या मुद्द्यावरती या देशात झगडताय। उत्तम शिक्षणाच्या भविष्यासाठी विद्यार्थ्यांवर जो लाठीचार्ज पाहिला जातोय जो विद्यार्थी जे आत्महत्या करतायत जो प्रोटेस्ट त्यांचा जो चालू आहे त्याच्यावरती सरकारने जे क्रूरपणे लाठीचार्ज करून त्यांना आतापर्यंत जो न्याय मिळालेला नाहीये त्या विरोधामध्ये आम्ही सुद्धा निषेध केलेला आहे या सरकारचा। तुम्ही जे म्हटलं या ठिकाणी 3 पुतळ्यांना फाशी लावताना दाखवलंय नेमकं यातून काय म्हणायचं तुम्हाला? याच्यातून हेच म्हणायचं आहे की आजची सध्याची परिस्थिती आपल्या देशामध्ये अशाच प्रकारची झालेली आहे। शिक्षण या सरकारने मारून टाकलेलं आहे, रोजगार मारून टाकलेला आहे, आरोग्य मारून टाकलेलं आहे। यासाठी आज या तरुणांना किंवा समाजातल्या सर्व शिक्षित लोकांना एकत्रित येऊन या विरोधात आवाज उठवणं गरजेचं आहे आणि का नाही आवाज कोण उचलणार या ज्वलंत मुद्द्यांवरती आणि या आरोग्याच्या शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या मुद्द्यावरती आम्ही युवांनी नाही बोलायचं तर कोण बोलणार आहे? सरकारचा निषेध व्यक्त करताय करतो नक्कीच करताय। तर अशा पद्धतीने दिल्लीमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ या ठिकाणी या मंडळाच्या वतीने अनोखा देखावा या रथोत्सवामध्ये सादर करण्यात आलेला असून या माध्यमातून एक प्रकारे विद्यार्थ्यांना पाठिंबा तर दुसरीकडे केंद्र सरकारचा या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आल्याचं पाहायला मिळत असून या रथोत्सवामधला हा अनोखा देखावा जो आहे सर्वांचेच लक्ष या ठिकाणी वेधून घेताना पाहायला मिळत आहे। किशोर पाटील TV9 मराठी जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।